कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो C5 सोबत, तेही एकदम फ्री। हे चिन्मय मृण्मयला द्या। हे नक्की? हो, हे नाही काही, हे नाही, हे पिकनिकला गेल्यावर मुली खेळत असताना त्यांच्या डोळ्यावर सतत केस येत होते म्हणून त्यांना मी सांगितलं त्यांना ते कसं लावायचं, उगाच डोळ्याला त्रास नको व्हायला, चष्मा नको लागायला म्हणून। नंतर काय होईल मग शाळेमध्ये त्यांना त्रास होईल आणि मग उगाच पुढच्या बेंचवर बसावं लागेल आणि मग त्यामुळे डोकं खूप दुखतं। तो देतो। गुड नाईट। गुड नाईट। आत्या, मंगल आत्या, आत्या बाहेर आहे। काय रे, काय झालं एवढं? हा काय रे बाळा, काय झालं? आकाश काय रे, काय झालं? अरे काय आत्या आहे ती तुझी, कशाला एवढं ओरडतेस तिच्यावर? नाही, कारणच असं घडलंय। बाळा, तुम्ही आता वर बेडरूम मध्ये जे मला सांगितलं ते आता सगळ्यांसमोर सांग। सांग। आजोबा, आत्याजीने सांगितलं की नवीन आई आली की बाबा आमच्यापासून दूर जाणार असं म्हणाली ती। आजी, आणि मग बाबा बहिणीचा होऊन जाईल असं पण म्हणाली ती। बाबा आमच्यावर प्रेम नाही करणार म्हणून आम्ही बनी आणि त्याच्या आईशी वाईट वागत होतो। आम्हाला नकोय की आमचा बाबा आमच्यापासून दूर जावा। आत्या, तू असं का करतेस?
आकाश 7 वर्षाच्या आहेत माझ्या मुली. त्या काही चुकीचं वागलं तर आपण त्यांना ओरडतो, त्यांच्यावरती चिडतो. आणि जर आपणच त्यांच्यावरती चुकीचे संस्कार केले तर त्यांच्यावरती चिडण्याचा काय हक्क आहे आपल्याला? आणि बाबा, त्यांच्या चुकीच्या वागण्यामागे जर आपल्याच घरातली माणसं असतील तर मी तरी काय करू? आता सांग ना, तू असं का केलंस? मी अरे मंगल, हे असं वागणं ह्या वयात शोभतं का तुला? अच्छा, ह्या मुली तुला त्यांची आजी समजतात आणि तू हे संस्कार करतेस? घरात येणाऱ्या नव्या मुलीबद्दल तिच्या येण्याआधीच काळवीर सांगतेस. अगं, कशा स्वीकार करतील त्या तिचा? सांग ना. अरे दादा, नाही, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव तू. आकाश, खरंच मी नाही केलं असं काही. तू कोणावर विश्वास ठेवतोय? या दोघी मुलींवर? आत्या माझ्याशी अशाच वागतात. आईंच्या मनात माझ्याबद्दल वाईट साईड भरवतात आणि मग आई आणि माझा वाद होतो. हो, आत्या आजी माझ्यावर पण सतत डाऊट घेत असते. मी कुठे जाते, काय करते याच्यावर विश्वासच नसतो तिचा. आत्या मला पण नेहमी हिडवत असते. कोणतंही लहान सहान काम करायला गेलं ना की तुला हे जमेल का, तुला हे जमेल का असं बोलून माझा कॉन्फिडन्स लूज करते. माझ्यावरही सारखं लक्ष ठेवून असतं. फोनवर कोणाशी बोलतोय, कुठे जातोय, काय करतोय. काय मिळतं आत्या तुम्हाला हे सगळं करून? हा, का आग लावताय आमच्या घरात? आमचं घर बघितलंस दादा? बघितलंस का तुझी सून मला काय म्हणाली ते? हा, माझा नवरा गेला तेव्हा तू या घरात मला आणलंस. तेव्हा तू काय म्हणाला होतास आठवतो तुला? हे घर तुला कधी परक समजणार नाही. पण बघ बघ रे, एका क्षणात त्यांनी परक केलं मला. का आणलंस रे दादा तू मला या घरात? का आणलंस? गेले असते मी कुठेही, राहिले असते ना एकटी. का आणलंस तू मला या घरात? का? आकाश, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.